चला इम्पॉर्टन्स ऑफ स्टाफिंग आपण बघूया. त्याला पहिलं म्हटलं इफेक्टिव्ह मॅनेजरियल फंक्शन, की खूपच इफेक्टिव्ह म्हणजे लाभदायक असं हे मॅनेजरियल फंक्शन आहे आणि अतिशय महत्त्वाचं आहे. स्टाफिंग इज द की टू इफेक्टिव्ह परफॉर्मन्स ऑफ अदर फंक्शन ऑफ मॅनेजमेंट सच एज प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग अँड कंट्रोलिंग. स्टाफिंगला काय म्हटलं, इज द की, चावी आहे ती. बाकीचे फंक्शन चांगले व्हायचे असतील तर तुमचं स्टाफिंग हे खूप चांगलं असणं गरजेचं आहे. आणि म्हणून ही गुरुकिल्ली आहे स्टाफिंग बाकीचे फंक्शन तुमचे चांगले होण्यासाठीची. कॉम्पिटंट वर्कफोर्स कॅन वर्क इफेक्टिव्हली इन डिफरंट फंक्शनल एरियाज लाईक प्रोडक्शन, सेल्स अँड फायनान्स. जर तुम्ही चांगल्या प्रकारचा वर्कफोर्स, चांगल्या प्रकारचे कर्मचारी तुमच्या कंपनीमध्ये आणले तर ते वेगवेगळ्या प्रकारची कामं म्हणजे प्रोडक्शन डिपार्टमेंट असेल, सेल्स डिपार्टमेंट असेल, फायनान्स डिपार्टमेंट असेल तर ती सगळी एकदम इफेक्टिव्हली करतील. आणि त्याचा आउटकम काय होईल? द आउटकम ऑफ अदर फंक्शन इज बेस्ड ऑन द इफेक्टिव्हनेस ऑफ स्टाफिंग. म्हणजे आउटकम तुम्हाला जर चांगलं पाहिजे असेल तर तुमची स्टाफिंगची इफेक्टिव्हनेस पण तितकंच चांगलं असणं गरजेचं आहे. आणि म्हणून चांगली स्टाफिंग खूप महत्त्वाची आहे. सेकंड पॉईंट आहे लीड्स टू इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ ह्युमन रिसोर्सेस. की चांगलं स्टाफिंग करणं म्हणजेच काय तर इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ ह्युमन रिसोर्सेस मानवी शक्ती ही आपण अतिशय चांगल्या पद्धतीने वापरतो. स्टाफिंग फंक्शन लीड्स टू इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ ह्युमन रिसोर्सेस दॅट इज वर्कफोर्स. प्रॉपर केअर इज टेकन एट एव्हरी स्टेज सच एज रिक्रुटमेंट, सिलेक्शन, प्लेसमेंट, रिम्युनरेशन, ट्रेनिंग, डेव्हलपमेंट एक्सेट्रा. आणि जर हे युटिलायझेशन अतिशय चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रॉपर केअर घ्यावी लागते. अगदी रिक्रुटमेंटपासून, त्यांचं सिलेक्शन करण्यापासून, प्लेसमेंट देण्यापासून, त्यांना पगार देण्यापासून, त्यांना ट्रेनिंग द्यावी लागते आहे, डेव्हलपमेंट प्रोग्राम अरेंज करावे लागतात. हे सगळ्या गोष्टी करून आपण स्टाफिंग अधिकाधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. एक्सेसिव्ह बर्डन ऑफ वर्क इज अवॉइडेड. त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण देत नाही. जेवढं काही शक्य होईल, जेवढं काही त्यांना पॉसिबल होईल तेवढं काम आपण त्यांच्याकडून करून घेतो आहे. ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ ह्युमन रिसोर्सेस रिझल्ट इन द इम्प्रूव्हमेंट इन परफॉर्मन्सेस अँड प्रोग्रेस ऑफ ऑर्गनायझेशन. आणि ऑप्टिमम युटिलायझेशन कामगारांच्या क्रयशक्तीचा अधिकाधिक चांगला वापर करणं म्हणजेच काय होतं, तुमच्या ऑर्गनायझेशनचा परफॉर्मन्स वाढतो आणि तुमच्या ऑर्गनायझेशनची काय होते, प्रोग्रेस होते, प्रगती होते. आणि म्हणून स्टाफिंग हे अतिशय महत्त्वाचं फंक्शन आहे. पुढचं म्हटलं आहे बिल्ड्स कॉर्डियल रिलेशनशिप. की कंपन्यांमध्ये जेवढे पण काही आहेत मॅनेजमेंटपासून एम्प्लॉयपासून सगळी लोक, या सगळ्यांमध्ये एक चांगला सहसंबंध निर्माणासाठी स्टाफिंग अतिशय चांगली असणे गरजेचं आहे. दिस फंक्शन इज हेल्पफुल इन बिल्डिंग हेल्दी रिलेशनशिप्स अमंग ऑल लेवल ऑफ एम्प्लॉई इन द ऑर्गनायझेशन. सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये चांगले संबंध निर्माण करण्यासाठी चांगली स्टाफिंग असणं गरजेचं आहे. आपल्याकडे मराठीमध्ये म्हणतो आपण की एक आंबा बास्केटमधला सडला तर तो बास्केटमधले सगळे आंबे खराब करतो. आणि म्हणून इथे सुद्धा अशीच दक्षता घ्यावी लागते की एखादा कामगार जरी चांगला नसेल तर त्याचा परिणाम इतर कामगारांवरती होत असतो. आणि म्हणून स्टाफिंग खूप महत्त्वाची आहे कॉर्डियल रिलेशनशिप निर्माण करण्यासाठी. A smooth human relation is the key to better communication and the coordination of managerial effort in an organization. की मानवी संबंध चांगले ठेवण्यासाठी चांगलं कम्युनिकेशन आणि चांगलं कॉर्डिनेशन, समन्वय आणि संवाद असणं गरजेचं आहे. आणि ते मॅनेजरचं सगळ्यात महत्त्वाचं कर्तव्य असतं. पुढचं म्हणतात हेल्प्स ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट. आपण म्हणतो की प्रत्येक कंपनीमध्ये HR डिपार्टमेंट असतं. तर HR डिपार्टमेंटला स्टाफिंग हे खूपच मदत करत असतं. चांगली स्टाफिंग असेल तर HR डिपार्टमेंटसुद्धा चांगल्या प्रकारे काम करतं. स्किल्ड अँड एक्सपिरियन्स एम्प्लॉई इज अन ॲसेट ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. चांगले शिकलेले आणि अनुभवी एम्प्लॉई हे तुमच्या कंपनीचं काय आहे, ॲसेट आहे, ती तुमची मालमत्ता आहे, तुमची ताकद आहे. स्टाफिंग हेल्प्स टू इनकॅल्क्युलेट द ऑर्गनायझेशनल कल्चर इन टू एम्प्लॉईज. स्टाफिंग काय करतं तर तुमच्या कर्मचाऱ्यामध्ये तुमच्या कंपनीचं जे कल्चर निर्माण झालेलं आहे ते कल्चर बिंबवण्यासाठी काय करते, मदत करतं. की बाबा रे ह्या कंपनीमध्ये अशा प्रकारचे व्यवहार होतात तर ते व्यवहार अंगीकारणं कर्मचाऱ्यांना याच्यासाठी स्टाफिंग आपल्याला महत्त्वाची भूमिका बजावत असते. इट ट्रेन्स अँड डेव्हलप द एक्झिस्टिंग वर्कफोर्स. वेळोवेळी तुमच्या कर्मचाऱ्यांना स्टाफिंगमध्ये ट्रेनिंग दिलं जातं, डेव्हलपमेंट प्रोग्राम अरेंज केले जातात.
It also ensures स्मूथ फंक्शनिंग ऑफ ऑल द मॅनेजरल ॲस्पेक्ट्स ऑफ द बिझनेस ऑर्गनायझेशन. आणि चांगली स्टाफिंग असेल तर मॅनेजरला जी वेगवेगळी कृती करायची असतात कंपनीमध्ये त्याच्यामध्ये स्मूथनेस आणण्यासाठी स्टाफिंग काय करतं, मदत करत असतं. पुढचा पॉईंट दिला आहे, हेल्प्स इन इफेक्टिव्ह यूज ऑफ टेक्नॉलॉजी अँड अदर रिसोर्सेस. चांगली स्टाफिंग असेल तर चांगल्या प्रकारची टेक्नॉलॉजी आपण कंपनीमध्ये वापरू शकतो आणि इतर रिसोर्सेसमध्ये पण आपल्याला त्याचा फायदा होतो. ट्रेन एम्प्लॉई कॅन यूज द लेटेस्ट टेक्नॉलॉजी. चांगले कर्मचारी शिकलेले असतील तर लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरायला काहीच हरकत नसते. कॅपिटल, मटेरियल अँड मेथड्स ऑफ वर्क इफेक्टिव्हली, है ना, मेथड्स ऑफ वर्क इफेक्टिव्हली, की चांगल्या प्रकारचं मटेरियल वापरू शकतो, चांगल्या प्रकारचं प्रोडक्शन मेथड आपण वापरू शकतो. त्यासाठी चांगल्या प्रकारचे कर्मचारी असणं गरजेचं आहे. इट हेल्प्स इन बिल्डिंग कॉम्पिटिटिव्ह स्ट्रेंथ ऑफ ऑर्गनायझेशन. त्याच्यामुळे जी स्पर्धात्मक तयारी जी आपल्या कंपनीची असते ती तयार व्हायला आपल्याला मदत होते. इट इज ऑल्सो हेल्पफुल इन द इम्प्रूव्हिंग स्टँडर्ड ऑफ वर्क. कामाचा दर्जा वाढतो अँड प्रोडक्टिव्हिटी इन टर्म्स ऑफ क्वालिटी अँड क्वांटिटी. तुमचं प्रोडक्शन पण वाढतं. कशाच्या बाबतीमध्ये इथं क्वालिटी ना आणि क्वांटिटी. क्वालिटी पण वाढते तुमच्या प्रोडक्शनची आणि एकूण तुमचे प्रोडक्शनची आकडेवारीसुद्धा वाढायला मदत होते. त्यासाठी स्टाफिंग हे अतिशय चांगल्या पद्धतीचं असणं गरजेचं आहे. पुढचं दिलं आहे, इम्प्रूव्ह इफिशियन्सी. कामाची जी कार्यक्षमता आहे ती अतिशय वाढवायला आपल्याला मदत करतं. ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम्स आर ऑफर्ड टू द एम्प्लॉईज फॉर सेल्फ डेव्हलपमेंट अँड ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट. वेळोवेळी कर्मचाऱ्यांचा विकास साधण्यासाठी आणि एकूणच कंपनीचा विकास साधण्यासाठी ट्रेनिंग अरेंज केलं जातात, डेव्हलपमेंट प्रोग्राम्स अरेंज केले जातात. थ्रू प्रॉपर सिलेक्शन, चांगल्या कर्मचारी निवडताना द ऑर्गनायझेशन गेट क्वालिटी एम्प्लॉईज अँड थ्रू प्रॉपर ट्रेनिंग द परफॉर्मन्स लेवल ऑफ द एम्प्लॉईज कॅन बी इम्प्रूव्ह. की ज्यावेळेला रिक्रुटमेंट केलं जातं त्यावेळेला चांगल्या दर्जाचे कर्मचारी निवडले जातात आणि मग त्यांना चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांची परफॉर्मन्स लेवल वाढवण्यासाठी मदत केली जाते आणि त्याचा फायदा एकूणच कंपनीला होत असतो. लॉंग टर्म इफेक्ट, की चांगलं स्टाफिंग करणं हा तुमच्या कंपनीवरती एक लॉंग टर्म इफेक्ट होतो आणि तुमची कंपनी ती चांगला परिणाम द्यायला मदत करत असते. क्वालिफाईड, इफिशियंट अँड स्किलफुल वर्कफोर्स इज ऑलवेज अन ॲसेट ऑफ ऑर्गनायझेशन. चांगले शिकलेले, इफिशियंट, कार्यतत्पर, स्किलफुल, सगळ्या प्रकारची कामं येत असलेले जर तुमच्याकडे वर्कफोर्स असेल तर तुमचं ते ॲसेट आहे. प्रॉपर सिलेक्शन ऑफ एम्प्लॉईज लीड्स द ऑर्गनायझेशन. प्रॉपर सिलेक्शन ऑफ एम्प्लॉईज लीड्स द ऑर्गनायझेशन टुवर्ड द पाथ ऑफ सक्सेस. जर तुम्ही चांगले कर्मचारी निवडले तर तुम्ही अर्धी लढाई जिंकल्यासारखं असं ते लोक म्हणतात की तुमचा यशाचा मार्ग मोकळा झालेला आहे. नॅचरली लॉंग टर्म पॉझिटिव्ह इफेक्ट्स कॅन बी ऑब्झर्व ऑन द एफिशियन्सी ऑफ ऑर्गनायझेशन. तुमच्या कंपनीची जी कार्यक्षमता आहे, चांगल्या प्रकारची कार्यक्षमता आहे, ह्याच्यावरती एक दूरगामी परिणाम, लॉंग टर्म इफेक्ट आपण म्हणतो की एक दूरगामी परिणाम होतो आणि तुमच्या कंपनीला त्याचा एक प्रकारे काय होत असतो, दूरगामी फायदा होत असतो आणि म्हणून चांगली स्टाफिंग अतिशय फायदेशीर असते. पुढचा पॉईंट आहे इसेन्शियल कंट्रीब्युशन. कंट्रीब्युशन म्हणजे काय, योगदान. चांगल्या प्रकारचं योगदान चांगले कामगारच देऊ शकतात. स्टाफिंग इन्श्युअर्स द कंटिन्युटी अँड द ग्रोथ ऑफ द ऑर्गनायझेशन थ्रू द डेव्हलपमेंट ऑफ एम्प्लॉई. की आपल्याला चांगली कामगार आपण निवडले तर आपल्या कंपनीची जी कंटिन्युटी आहे आणि विकास जो आहे ती नक्कीच साधण्यासाठी चांगले कामगार आपल्याला मदत करत असतात. सिलेक्शन इज बेस्ड ऑन द एबिलिटी ऑफ द प्रोस्पेक्टिव्ह एम्प्लॉईज. जेव्हा आपण कर्मचारी नियुक्त करत असतो तेव्हा त्यांची ॲबिलिटी आपण चेक करतो आणि त्याप्रमाणे त्यांना सिलेक्ट करतो सो दॅट ऑर्गनायझेशन कॅन मीट द फ्युचर चॅलेंजेस वाईजली. आणि जर ते कामगार एबल असतील तर कंपनीमध्ये जे भविष्यामध्ये चॅलेंजेस येणार आहेत ना, वेगवेगळ्या प्रकारचे धोके येतील किंवा वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं येतील, ती आव्हानं पेलण्यासाठी कर्मचारी सक्षम असतात. अँड देअर फॉर द कंट्रीब्युशन ऑफ द स्टाफ इन देअर फ्युचर रोल इज टेकन इन टू अकाउंट इन स्टाफिंग फंक्शन. आणि म्हणून कर्मचाऱ्यांचा रोल खूप महत्त्वाचा आहे. त्यांना पण आपण स्टाफिंगमध्ये करताना त्याचा विचार जाणीवपूर्वक करत असतो. प्रोव्हाइड्स जॉब सॅटिस्फॅक्शन. चांगली स्टाफिंग केल्यानंतर आपण त्यांना जॉब सॅटिस्फॅक्शन देत असतो आणि त्याचा फायदा एकंदरीत कोणाला होतो, कंपनीला होतो. एम्प्लॉईज कॅन बी मोटिवेटेड थ्रू द फायनान्शियल अँड नॉन फायनान्शियल इन्सेंटिव्ह. स्टाफिंग करताना आपण त्यांना सांगतो तुम्हाला एवढा पगार दिला जाईल आणि जर त्यांना जर
पडलं तर ते त्या कंपनीमध्ये काम करायला येतात, म्हणजे ते मोटिवेट झालेले आहेत. शिवाय त्यांना आपण इन्सेंटिव्ह देतो, नॉन फायनान्शियल, कधी कधी गिफ्ट देतो किंवा इतर काही गोष्टी देत असतो, तर त्याचा पण त्यांना एक प्रकारानं वाटतं की कंपनी आपल्यासाठी काहीतरी करते आहे, आणि अशा प्रकारे ते लोक मोटिवेट होतात. त्यांना जॉब सॅटिस्फॅक्शन मिळतं की या कंपनीमध्ये नक्कीच आपण थांबलो तर आपल्याला काय होणार आहे, फायदा होणार आहे, आणि म्हणून चांगले कामगार कंपनी सोडून जात नाही. ॲडिक्युएट रिम्युनरेशन इन्क्रीजेस द जॉब सॅटिस्फॅक्शन. योग्य प्रकारचा पगार हा कर्मचाऱ्यांमध्ये एक समाधानाचं वातावरण निर्माण करतो. अँड मोराले ऑफ द एम्प्लॉई, आणि त्यांचं मनोबल, मोराले म्हणजे काय, त्यांचं मनोबल वाढवायला मदत करतो. ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम्स, फेअर रिम्युनरेशन अँड जॉब सिक्युरिटी आर द फॅक्टर्स विच आर इम्पॉर्टंट इन प्रोव्हाइडिंग जॉब सॅटिस्फॅक्शन. कर्मचाऱ्यांना जॉब सॅटिस्फॅक्शन कधी मिळतं तर त्यांना वेळोवेळी ट्रेनिंग देणं गरजेचं आहे, त्यांचे डेव्हलपमेंट प्रोग्राम अरेंज करायला पाहिजे, चांगला पगार देणं गरजेचं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना जॉब सिक्युरिटी मिळणं गरजेचं आहे. जॉब सिक्युरिटी असतील तर ते खरंच मान लावून काम करतात, आणि त्याचा फायदा एकंदरीत कंपनीला होत असतो. शेवटचा पॉईंट दिला त्या लोकांनी स्टाफिंगचा, मेंटेन्स हार्मोनी. तर हार्मोनी म्हणजे काय, तर सुसंवाद साधण्यासाठी चांगली स्टाफिंग असणं खूप गरजेचं आहे ना. तर संवाद असायलाच पाहिजे. विसंवाद, वाद याच्यामुळे नुकसान होतं, पण सुसंवाद साधण्यासाठी चांगली स्टाफिंग आपल्याला खूप मदत करते. इन स्टाफिंग प्रोसेस इंडिव्हिज्युअल्स आर रिक्रुटेड, सिलेक्टेड अँड प्लेस as well as their performance is regularly appraised and promotion are given on the basis of merit. की स्टाफिंग करताना आपण त्यांना प्रत्येकाला काम देत असतो, त्यांचं सिलेक्शन करतो, त्यांना वेगवेगळ्या कामासाठी नियुक्त करतो. त्यांनी जर चांगलं काम केलं तर त्यांना आपण अप्रेस करतो, त्यांना त्यांचं प्रमोशन त्यांना देतो, आणि मग ते चांगल्या प्रकारचं वातावरण कंपनीमध्ये आपण निर्माण करतो. फॉर दिस क्रायटेरिया is made and duly communicated to the concerned employee. म्हणजे यासाठी एक निश्चित अशी कार्यपद्धती निर्माण केली जाते, आणि ती कामगारांबरोबर कम्युनिकेट केली जाते, त्यांना सांगितलं जातं. इट ब्रिंग द पीस अँड हार्मोनी इन ऑर्गनायझेशन. आणि त्याच्यामुळे सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण, शांतीपूर्वक वातावरण आणि एक सुसंवाद निर्माण व्हायला मदत होते. आणि सुसंवाद असेल तर निश्चितच चांगलं काम होतं, कार्यतत्परता वाढते, कार्यक्षमता वाढते, आणि त्याचा एकूणच कंपनीला फायदा होत असतो. म्हणून स्टाफिंग हे सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून पण हा एक चांगला प्रश्न आहे, नेहमी विचारला जातो. तर आत्ता सुट्टीचा काळ आहे, तर ह्या काळामध्ये तुम्ही इम्पॉर्टन्स ऑफ स्टाफिंग हा क्वेश्चन्स बाहेर करून ठेवा. एक्झामसाठी खूपच हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे. 10 पॉईंट आहेत, कमीत कमी 8 पॉईंट तरी तुम्ही त्याचे चांगले करून ठेवायचे आहेत.